नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आज आपण ऐकणार आहोत ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी या जटायू अक्षरसेवांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथातील एक लेखाचं नाव आहे एका ब्रह्मर्षीने लावलेल्या बीजांचे तरारून फुलणे आले दृष्टिक्षेपात. लेखक श्री विवेक घळसासी. या पुस्तकाचं नावच उत्सुकता जागृत करण्यासाठी पुरेसं आहे आणि प्रकाशकांची, संपादक मंडळाची या पुस्तकामागची भूमिका काय होती हे त्यांनी संपादकीयात लिहिलेलं आहे. त्यातला काही भाग ऐकूया. मानवतेचं सर्वोच्च कल्याण व्हावं ही भावनाच भारतीयत्वाची ओळख आहे. जगद्गुरु भारत या संकल्पनेतलं मर्म सुद्धा हेच आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, मी भविष्य काळात डोकावून पाहत नाही, पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात उभं राहतं. ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झालीय. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. आज भारतवर्षाची विविध क्षेत्रात होत असलेली वाटचाल, धोरणातली स्पष्टता आणि कणखर नेतृत्व पाहता जगद्गुरु भारताची लक्षणं ठळक होताना दिसत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे अगदी किशोर वयापासून ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी आपलं जीवन घडवलं, त्याग आणि सेवा हे भारतवर्षाचे शाश्वत आदर्श ज्यांनी आपली जीवननिष्ठा बनवली, अशी समर्पित व्यक्ती आज नेतृत्वस्थानी आहे. देशाच्या विविध क्षेत्रात क्षमतावान नेतृत्वाला संधी मिळते आहे. नव्या भारताची पायाभरणी सुरू आहे. अशा वेळी जगद्गुरु भारत म्हणजे स्वामी विवेकानंद आणि नवा भारत नरेंद्र मोदी या संकल्पनांची सजग चर्चा व्हावी, राष्ट्रीयतेचे विविध आयाम समोर यावेत, या दृष्टीने ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी हा विषय घेऊन या विशेष ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात अनेक नामवंत लेखकांचे लेख आहेत. त्यातीलच एक म्हणजे श्री विवेक घळसासी. त्यांची ओळख महाराष्ट्राला काही नव्याने करून द्यायची आवश्यकता आहे असं नाही, पण एक उपचार म्हणून मी इथे त्यांची ओळख देते आहे. इतिहास आणि तत्वज्ञान विषयात त्यांच्याकडे MA ची पदवी आहे आणि जर्नलिझम मधली मास्टर्स पदवी आहे. आणि ह्या सगळ्याच्या तळाशी राष्ट्रभक्तीचा भक्कम पाया आहे. घरात 3 पिढ्यांचा पत्रकारिता आणि वक्तृत्वाचा वारसा आहे. तरुण भारत, सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स अशा दैनिकातून त्यांनी स्तंभलेखन केलंय. अनेक ठिकाणी देशात आणि परदेशात त्यांनी व्याख्याने, चर्चासत्रे ह्यात सहभाग दिलेला आहे. सोलापूर दैनिक तरुण भारतचे 16 वर्ष ते मुख्य संपादक होते. TV, आकाशवाणी ह्या माध्यमातल्या कामांचा त्यांच्याकडे व्यापक अनुभव आहे. अनेक साधू, संत, तपस्वी पुरुष यांच्या समवेत त्यांनी मोठी भ्रमंती केलेली आहे. त्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे. आणि उत्तम वक्ता म्हणून तर आपण सगळे त्यांना ओळखतोच. शिवाजीराव भोसले आणि रामभाऊ शेवाळकर यांनी माझ्या वक्तृत्वाचा वारसदार अशा शब्दात जाहीरपणे विवेकजींना आपला वारसा बहाल केलाय. पण त्यांच्या वक्तृत्वा इतकीच त्यांची लेखणी देखील दमदार आहे, याचा प्रत्यय आता आपल्याला ह्या लेखात येईलच. ऐकूया आता. एका ब्रह्मर्षीने लावलेल्या बीजांचे तरारून फुलणे आले दृष्टिक्षेपात. ब्रिटिशांच्या राजकीय गुलामीतून मुक्त झाल्यावर स्वतंत्र नवभारताची निर्मिती करण्याचं आव्हान राष्ट्रीय नेत्यांसमोर असणं स्वाभाविकच होतं. हे आव्हान पेलताना भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय आध्यात्मिक धारणा, भारतीय तत्वज्ञान, भारतीय विज्ञान यांचा आधार घेतला जाणंही अपेक्षित होतं. स्वतंत्र भारताची 65 वर्षांची वाटचाल पाहता हे घडलं नाही असं म्हणता येतं. उलट जेवढा म्हणून भारतीयत्वाचा अधिक्षेप करणं शक्य होतं तेवढा केला गेला. जिथे जिथे भारतीयत्व नाकारता येणं जमणारं होतं तिथे तिथे ते नाकारलं गेलं. याचा परिणाम म्हणून राष्ट्राची अस्मिता क्षीण होत गेली. जणू भारतीयत्व कलंकच आहे अशी धारणा बनवली. सुदैवाने गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र बदलू लागल्याचा सुखद अनुभव येतो आहे. राजा कालस्य कारणम हेच पुन्हा एकदा अनुभवाला येऊ लागलं आहे. याचा प्रत्यय केवळ देशांतर्गत येत आहे असं नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील येऊ लागलाय.
भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने निघाला आहे ही सर्व दूरची जाणीवच याचं प्रमाण आहे. गोष्टी तशा साध्याच आहेत, पण त्यातून राष्ट्रीय अस्मिता बलवती होत असल्याचं लक्षात येतं. कालपर्यंत विदेशातील विशेष अतिथींना भारतीय भेटीत काय दाखवलं जात होतं, त्यांना उपहार म्हणून काय दिलं जात होतं, याचा विचार केला तरी फरक ध्यानात येतो. ताजमहाल, कुतुब मिनार ही इथली दर्शनीय स्थानं आहेत हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही, पण एवढंच दाखवण्यासारखं होतं का? भारतीय तीर्थक्षेत्र, इथली पुरातन भव्य मंदिरं, कुंभमेळा, गंगा आरती सारखे उपक्रमही तेवढेच महत्वाचे आहेत हे कधीच लक्षात घेतलं गेलं नाही. भेटी दाखल भगवद्गीतेसारखा मौल्यवान ग्रंथही देता येऊ शकतो हे तरी कधी कुणाला सुचलं होतं? एवढंच नव्हे तर भारतीय नेते विदेशात जात तेव्हाही त्या देशातील मूल भारतीय नागरिकांना आपण एका समर्थ देशाचेच प्रतिनिधी आहोत आणि आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे असं वाटावं, असा तरी प्रयत्न कधी झाला होता का? हा केवळ उपक्रमाचा अथवा वेगळं काहीतरी करण्याचा विषय नाही. त्या पाठीमागे राष्ट्रीय भावना प्रदीप्त करण्याचा स्पष्ट विचार आहे हेही विसरता येणार नाही. हा विचार नेमका काय आहे हेही समजून घेतलं पाहिजे. भारत केवळ एक भौगोलिक आविष्करण नसून ते विश्व कल्याणकारी ऊर्जेचं केंद्र आहे. यावर पूर्ण श्रद्धा असणारं राष्ट्रीय नेतृत्व ह्या काळात भारताला लाभलंय, त्याचाच हा परिणाम आहे. आपल्या राष्ट्राविषयीचा अभिमान ह्यामागे आहेच, पण तोही केवळ भावनिक आवाहनापुरता नाही, तर फार मोठं वैचारिक आणि ऐतिहासिक पाठबळ त्याच्या मागे. याचं सूत्र आपल्याला डॉक्टर अर्नॉल्ड टॉयनबी यांच्या एका कथनात सापडतं. संपूर्ण मानवी कथा यात्रेचा सखोल अभ्यास केल्यावर ते म्हणतात, ज्या अध्यायाचा प्रारंभ पाश्चात्य जगतात झाला आहे त्याचा शेवट भारतीय उपसंहारातच होईल. मानव जातीच्या आत्मविश्वासाचा अंत होऊ नये आणि ह्या आण्विक युगातील सर्वनाशाचा एकमात्र विकल्प आपल्या जवळ आहे, तो पर्याय म्हणजे सर्व मानव जाती एक परिवार आहे हे तत्वज्ञान. हे तर वसुधैव कुटुंबकमचं सरळ सरळ भाषांतरच नव्हे काय? भारतीय ऊर्जेची अनुभूती अनेक महान विचारवंतांनी घेतलीय. म्हणूनच रवींद्रनाथ ठाकूर म्हणतात, सर्व विश्वाच्या गुरुपदी अधिष्ठित होणं ही भारताची नियती आहे. नियती हा शब्द महत्वाचा आहे. नियती अटळ असते, तिला पर्याय नसतो. फक्त ती नियती नियत बनण्याची आवश्यकता असते. तीव्र राजकीय इच्छाशक्ती मात्र असणं गरजेचं आहे. इथे सहजच मॅक्स मुलरच्या एका पुस्तकाची आठवण येते. इंडिया व्हॉट कॅन इट टीच अस हे ते पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात, संपूर्ण विश्वात निसर्गदत्त संपदा, शक्ती आणि सौंदर्यात सर्वाधिक संपन्न देश कोणता आहे, तर मी भारताकडे बोट दाखवेन. कुणी मला विचारेल की मानवी बुद्धीच्या संपूर्ण प्रतिभेचं प्रगटन आणि विकास झालाय आणि जीवनाच्या जटिलतम प्रश्नांवर गहनतम मनन झालं आहे, असा देश कोणता, तर मी अवश्य भारताकडेच निर्देश करेन. हीच ती भारतीय ऊर्जेची प्रचिती म्हणावी लागेल. भारतीय ऊर्जेबद्दलचा हाच विश्वास महायोगी श्री अरविंदांनीही प्रगट केलाय. ते म्हणतात, भारत साऱ्या जगाला नैतिक नेतृत्व देईल. महान भारताचं उत्थान अटळ आहे, यावर भारतीयांनी दृढ विश्वास ठेवायला हवा. या उत्थानाच्या वाटचालीतील प्रत्येक घटना, अडथळे, प्रतिकूलता हे उत्थानाचं साधनच आहे आणि लक्ष्यप्राप्तीसाठी सहाय्यकच ठरणार आहे. भारतीय भाग्याच्या सूर्याचा उदय होणारच होणार. हा भाग्य सूर्योदय भारताला भारून टाकणार. भारतास आपलावित करण्याबरोबरच संपूर्ण आशिया खंड आणि संपूर्ण विश्वाला प्रकाशाने न्हाऊन काढणार. येणारा प्रत्येक क्षण विधात्याने निश्चित केलेल्या प्रकाशमान दिवसाच्या निकट घेऊन जाणाराच असणार आहे. भारत जगद्गुरु होणं ही केवळ कवी कल्पना नाही. जगद्गुरु होण्याची भारताची क्षमता अनेकदा सिद्ध झाली आहे. आध्यात्मिक चिंतनात तर भारत अजोड राहिला आहेच,
भारतीय धर्म अध्यात्माचा मूलाधार जरी लक्षात घेतला तरी भारतीय चिंतनाचं व्यापकत्व स्पष्ट होतं. मी आणि माझा उद्धार ही स्वाभाविक भावना असली तरी सीमित आहे. ह्या सहज प्रवृत्तीला भारतीय चिंतन एक उंची देतं. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्. व्यक्ती स्वतःच्या सुखाची कामना करते. नेता सर्वांच्या सुखाचं ध्येय ठेवतो. तेही केवळ सुखाचं नाही, भद्रतेचं, निरामयतेचं. सारं विश्व सुसंस्कृत समृद्ध बनवण्याच्या ध्येयाचं माध्यम राष्ट्र मानणं ही भारतीय अध्यात्माची बैठक आहे. ह्याच बैठकीवर शिक्षण, विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, वैद्यक, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, भाषालिपी अशा क्षेत्रात भारताने आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व निर्विवादपणे सिद्ध केलंय. भारताच्या अशा नियतीची प्रखर जाणीव झालेला ब्रह्मर्षी म्हणून सहजच स्वामी विवेकानंदांचं स्मरण होतं. राष्ट्रभावनेला त्यांनी वेदोपनिषदांच्या प्रकाशात पुन्हा स्थापित केलं. एका अर्थाने माँ भारतीच्या ऊर्जावान परंपरेचंच अवतरण स्वामीजींच्या माध्यमातून झालं होतं. हीच ऊर्जा वेदातून, उपनिषदातून, श्रीरामांच्या आणि श्रीकृष्णांच्या जीवनातून प्रगटली होती. या दिव्य मातृभूमीच्या साक्षात्काराने हे महापुरुष जगद्गुरु पदाचं ध्येय उजळवीत आले. सर्वांच्या जीवनाचं एकच एक सूत्र होतं, ते राष्ट्रीय अस्मिता जागवण्याचं. तरुण वयाचे पण शाश्वत बुद्धीचे स्वामी विवेकानंद हे ह्याच अस्मितेचं अलीकडचं स्फुरण होतं. ते उद्घोषित करतात, आपल्या ह्या मायभूमीचे अवघ्या जगावर अपार ऋण आहे. मानवी मनाच्या विकासासाठी एवढं भरीव कार्य केलेलं आहे असा दुसरा एकही देश मला ह्या पृथ्वीच्या पाठीवर आढळत नाही. म्हणून माझ्या या देशाची मी निंदा करत नाही. मी आपल्या देशबांधवांना सांगतो की तुम्ही आजवर चांगलंच केलंय, आता अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा. चांगुलपणात स्वतःशीच स्पर्धा करण्याचं हे स्वामीजींचं आवाहन मोठं महत्वाचं आहे. राष्ट्रकल्पना भारताला कधी माहीतच नव्हती, पाश्चात्यांच्या संपर्काने ती आली असा व्यापक अपप्रचार केला गेला. भारत एक राष्ट्र कधीच नव्हतं हेही ठसवण्यात येत होतं. स्वामी विवेकानंदांचे ह्याबाबतचे विचार चिंतनीय आहेत. ते म्हणतात, आपलं हे राष्ट्ररूपी जहाज लाखो जीवांना भवसागरातून पार करण्याचं कार्य करीत आलंय. या राष्ट्ररूपी जहाजाला काही छिद्र पडली असतील तर आपण ती बुजवून टाकली पाहिजेत. हे कार्य आपल्या हृदयाचं रक्त देऊन आपण आनंदाने करू. आपण आपल्या मेंदूचे बोळे करून त्यांनी या जहाजाची छिद्र बुजवू. पण आपण कधीही त्याचा धिक्कार करता कामा नये. आपल्या ह्या समाजाविरुद्ध एकही कठोर शब्द बोलू नका. स्वामी विवेकानंदांनाही आत्मविस्मृततेचा अनुभव त्यांच्या काळातही आला होताच. त्याबाबतचं त्यांचं म्हणणं लक्षात घेण्यासारखं आहे. आपण सर्व भारताच्या अधोगतीविषयी, पतनाविषयी इतकं ऐकतो. अशी एक वेळ होती की जेव्हा मीही यावर विश्वास ठेवत असे, परंतु अनुभवाच्या उच्चभूमीवर उभं राहिल्यामुळे अडथळे ठरणाऱ्या पूर्वग्रहांपासून मुक्त झालेल्या दृष्टीने पाहिल्यामुळे आणि विशेष करून इतर देशांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे त्या देशांच्या अतिरंजित चित्रांचं खरंखुरं स्वरूप कळाल्यामुळे मी अत्यंत नम्रपणे मान्य करतो की ती माझी चूक झाली होती. एका महान व्यक्तीवरही अपप्रचाराचा काही काळ का होईना दुष्परिणाम होऊ शकतो. तिथे परप्रकाशित, शिक्षित तसंच अल्पज्ञांचा बुद्धिभेद होणं सहज शक्य आहे. आपलं भाग्य असं की स्वामीजींसारख्यांनी स्वतःला सावरून राष्ट्रीय अस्मितेच्या अग्नीची पवित्र बीज इथे रुजवली. एका ब्रह्मर्षींनी रुजवलेल्या बीजांचं तरारून फुलणं आज दृष्टिक्षेपात येऊ लागलंय. ऋग्वेद असो, अथर्ववेद असो, अग्निपुराण असो, पृथ्वीला माता संबोधल्याचं स्पष्टपणे आढळतं. अथर्ववेदात म्हटलंय, ज्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी अद्भुत पराक्रम केले, ज्या ठिकाणी देवांनी असुरांचा विध्वंस केला, तीही आमची जन्मभूमी, आम्हाला ऐश्वर्य आणि तेज देव. मी आपल्या मातृभूमीसाठी आणि तिच्या दुःख विमोचनासाठी सर्व प्रकारचे कष्ट भोगावयास सिद्ध आहे. आम्हाला दीर्घायुष्य लाभावं.
जागृत असलेले आम्ही प्रसंगी आत्मबलिदान करण्यास सिद्ध आहोत. याच जाज्वल्य मातृभूमीच्या भक्तीचा आणि तिच्यासाठी सर्वस्व त्यागण्याचा संस्कार म्हणजेच देशभक्ती. या देशभक्तीत स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा या विषयीचा रास्त अभिमान आहे. त्याचवेळी सर्व मानवजातीच्या परमसुखासाठी कटिबद्ध असण्याचा निर्धार आहे. हाच संस्कार पिढी दर पिढी वेगवेगळ्या दिव्य व्यक्तींच्या जीवनातून पुढे पाठवला गेला. एका अर्थी नियतीनेच ही चिती म्हणजेच राष्ट्रपुरुषातलं चैतन्य प्रवाहित केलं. आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप ही राजकीय व्यक्तिमत्व, गुरु गोविंद सिंह, समर्थ रामदासांसारखी संत जीवन, स्वामी विवेकानंद, योगी श्री अरविंद या ब्रह्मर्षी विभूती, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे क्रांतिकारक, शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकरांसारखे सुधारक, डॉक्टर हेडगेवारांसारखे संघटक, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे संशोधक शास्त्रज्ञ, स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रींसारखे सालस राजकारणी, सरदार वल्लभभाई पटेल, नरेंद्र मोदींसारखे राजर्षी यांनी हीच चेतना प्रगट केली. ब्रह्मर्षी ते राजर्षी असा प्रवास होताना जमिनीवरही विकास उद्यमशीलतेचा, संघर्ष, समर्पणाचा आविष्कार सामान्य माणसांनी घडवला हेही विसरता येणार नाही. खरे तर हा जनसहभाग यथार्थपणे घडतो तेव्हाच परिवर्तन परिपूर्णतेने होतं. आज नवा भारत उभा राहताना दिसतो आहे, याचंही कारण जनसहभाग हे आहेच. गेल्या 6 वर्षात आर्थिक पुनर्रचना होताना व्यक्तिगत जीवनात, उद्योग जगतात ताण निर्माण झाला, पण जनता एका राष्ट्रीय भावनेने प्रेरित असल्याने तिने ते स्वीकारलं. गॅस सबसिडी सोडण्यासारखी बाब असो, स्वच्छता आंदोलनातला सहभाग असो, जनसहभाग महत्वाचा ठरलाय. खेळाडू असोत की अवकाश शास्त्रज्ञ, सुरक्षाकर्मी असोत, जवान असोत, त्यांच्या प्रती जनतेत निर्माण झालेला आदरभावही राष्ट्र उभारणीतलं मानसिक सहभागाचं लक्षणच मानावं लागेल. स्वामी विवेकानंद म्हणत, देशाच्या परिवर्तनाचं केंद्र आहे झोपडी. मुठभरांच्या सुखसोयीसाठी किंवा निवडकांच्या लाभासाठी राजकीय व्यवस्था वापरून चालणार नाही. देशातील गरीब माणूसच केंद्रस्थानी असला पाहिजे. आज ते घडू लागलंय. रस्ते, शौचालय, झोपड्यातून स्वयंपाकाचा गॅस, वीज, पिण्याचं पाणी ह्या योजनांच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आला. स्त्री सबलीकरण, जनधन, जन आरोग्य ह्यातही सामान्य जन समोर आहे. याचाही परिणाम राष्ट्रीय भाव जागृत होण्यात होतो. देशाबाहेरही भारताबद्दलची कल्पना बदलत आहे. योग साधनेसारखा विषय असो, पर्यावरण व आतंकवादाची समस्या असो, भारताचं म्हणणं जग मानतं आहे. याचा अर्थ असा नाही की सगळं हलबेल. देश विरोधी शक्ती संधी मिळताच ऐक्य आणि शांती भंग करण्यासाठी सक्रिय होतात. राजकीय स्वार्थासाठी देशहितालाही सुरंग लावणाऱ्या प्रवृत्ती डोकं वर काढतात. अशा वेळी प्रत्येक नागरिकांनी सावध राहून हा राष्ट्रीय अस्मितेचा अंकुर जीवापाड जपण्याचा निर्धार केला पाहिजे. देश हाच देव मानून श्रद्धापूर्वक आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. सूर्योदय दिसतो आहे. परमवैभवाचं स्वप्न साकार होऊ लागलंय, तरी ते पूर्णपणे गवसलेलं नाही. संघटन, सामर्थ्य आणि समर्पणाची त्रिसूत्री न विसरता राष्ट्र आराधनेस सिद्ध झालंच पाहिजे. आपण ऐकत होतात श्री विवेक घळसासी यांनी लिहिलेला लेख. लेखाचं नाव होतं, एका ब्रह्मर्षीने लावलेल्या बीजांचं तरारून फुलणं आलं दृष्टिक्षेपात. हा लेख वाचण्याची अनुमती दिल्याबद्दल मी श्री विवेक घळसासी यांचे मनपूर्वक आभार मानते.